राज्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे, त्या नुकसान भरपाईसाठी शासनानं 9 ऑक्टोबर 2025, 10 ऑक्टोबर 2025 आणि 13 ऑक्टोबर 2025 असे 3 GR काढून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याविषयीचा निर्णय घेतलेला आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरू झालेले आहेत. शासनानं घोषणा करताना सुमारे 32,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना मदत करू अशा प्रकारची राणा भीमदेवी थाटात घोषणा केली. परंतु आज जर आपण शेतकऱ्यांना प्रत्यक्षामध्ये विचारलं की तुम्हाला खात्यावरती किती पैसे आलेत, किंवा अनेक शेतकऱ्यांनी आमच्यापर्यंत तक्रारी केलेल्या आहेत की आम्हाला 9,000 रुपये, 7,000 रुपये, 12,000 रुपये अशा प्रकारच्या तुटपुंज्या रकमा आमच्या खात्यावर जमा झालेल्या आहेत. याची आम्ही सखोल चौकशी केली असता जो 9 ऑक्टोबरचा जो GR आहे शेतीच्या पिकाच्या नुकसानी संदर्भातला, त्या GRमध्ये जी तरतूद आहे, जे आकडे दिलेले आहेत की जिरायत शेतीला किती नुकसान भरपाई, हंगामी बागायत शेतीला किती नुकसान भरपाई आणि बहुवार्षिक म्हणजे फळ पिकांना किती नुकसान भरपाई, याची जर आकडेवारी बघितली तर ह्याचा कुठंही ताळमेळ लागताना दिसला नाही. म्हणून आम्ही याची चौकशी केली असता शासनानं जी आज शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई द्यायला सुरू केलेली आहे, ती देत असताना मागच्या काही महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आला किंवा इतर शेती नुकसान झालं शेती पिकाचं, म्हणून शासनानं जी काही नुकसान भरपाई दिलेली होती GR काढून, ती रक्कम आत्ताच्या रकमेतून वजा करून शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. शासनानं एकतर सरसकट नुकसान भरपाई देतो अशा प्रकारचं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं. प्रत्यक्षामध्ये सोलापूर जिल्ह्यात ज्यावेळेस माढ्याला मुख्यमंत्री आले त्यांनी सुद्धा हेच आश्वासन दिलं होतं की आम्ही सरसकट नुकसान भरपाई देऊ. त्यानंतर त्यांनी शब्दामध्ये बदल केला, आम्ही 3 हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई देऊ, आणि आत्ता 2 हेक्टरची NDRFची आणि 1 हेक्टरची राज्य शासनाची मिळून त्यांनी 3 हेक्टरचं जरी त्यांना मर्यादा घातलेली असली तरीसुद्धा शेतकऱ्यांना पूर्वीच्या 2 GRमध्ये जे रक्कम मिळालेली आहे ती रक्कम वजा करून आणि 3 हेक्टरमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पूर्ण 3 हेक्टरची न देता त्याच्यामध्ये तुमचं नुकसान किती टक्के झालेलं आहे, 33% किती झालेलं आहे जास्त, कुणाचं 60% त्यांनी धरलं आहे, कुणाचं 75% धरलं आहे. त्यामुळं ही आकडेवारी शेतकऱ्यांच्या रकमेची अतिशय कमी आहे आणि यामुळं अतिशय शेतकऱ्यामध्ये असंतोषाचं वातावरण आहे आणि याच्यामुळं कुठल्याही क्षणी शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ शकतो. आज मी आदरणीय या देशाचे नेते पवारसाहेब यांची बारामती इथे भेट घेतली आणि ही सगळी बाब त्यांच्या निदर्शनाला आणली आणि मग आम्ही त्यांना असं अवगत केलेलं आहे की शिना नदीला विशेषतः पूर आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये शिना नदीचा महापूर हा कधी नव्हे तो एवढा मोठा होता आणि याच्या अगोदर कधीही पूर एवढा मोठा येत न आल्यामुळं शेतकऱ्यांना त्या पुराचे गांभीर्य कळालं नाही आणि मग त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या ज्या विद्युत मोटारी आहेत, त्यांचे जे पाईपलाईन आहेत किंवा विद्युत मोटारीचे इतर जे साहित्य आहे, केबल असेल, स्टार्टर असेल, त्याची पेटी असेल किंवा शेतकऱ्यांचं इतर जे साहित्य आहे नदीच्या काठावर त्यांनी ठेवलेलं, ते सगळंच्या सगळं त्यांचं वाहून गेलं. जनावरंही वाहून गेली. जनावरांचं त्यांनी जे मृत जनावर झालेले आहेत त्यांची नुकसान भरपाई मेन्शन केलेली आहे, परंतु ही जी शेतकऱ्यांची विद्युत मोटारी आणि इतर त्यांचं जे साहित्य वाहून गेलं आहे त्याचा कुठंही उल्लेख ह्या 3 GRमध्ये नाही. म्हणून मी पवारसाहेबांना एवढंच अवगत केलं की आपण स्वतः या ठिकाणी या बाबीकडे लक्ष घालावं आणि केंद्र सरकारमध्ये जसं आपण पूर्वी डाळिंबासाठी, तेलगट रोगासाठी जसं अनुदान शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांना वाचवण्याचा आणि मदत करण्याचा प्रयत्न केला, तसंच हे जे संकट आहे हे अतिशय अभूतपूर्व असं संकट आहे.
त्यामुळं शासनाला ह्याचं अजून तरी गांभीर्य कळालेलं नाही. आपण राज्य शासन आणि केंद्र शासन ह्या दोघांना सांगून ह्या शिना नदी काठाला जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, त्यांना आणखी एक विशेष पॅकेज आपण देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत एवढी त्यांना विनंती केली. आणि जे रक्कम मागच्या GRमध्ये मिळालेली आहे, GRमुळे ती जी आत्ता कपात करून घेतली जाते तीसुद्धा त्यांनी कपात न करता ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जशीच्या तशी मिळावी, तरच कुठंतरी शेतकऱ्यांना मदतीचा हात दिल्यासारखं होईल. अन्यथा शेतकरी भ्रमनिरास होऊन या शासनानं सरसकट जी मदत देण्याची घोषणा केली त्याला या शासनानं फडणवीसांनी सरसकट फसवणूक केली अशा प्रकारची शेतकऱ्यांची भावना झालेली आहे. जर या शासनाने याच्यामध्ये जर कुठलाही बदल या निकषामध्ये जर न करता जर डोळेझाक करण्याचा आणि हा विषय असाच पुढे नेण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं येत्या काही काळामध्येच या सरकारच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन शेतकऱ्यांना घेऊन उभा करू, हे आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या कानावर घालून अवगत केलेलं आहे. भाऊ, तुम्ही आज पवारसाहेबांची भेट घेतली. शिना नदी काठच्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाल्याची आज अनेक उदाहरणं तुमच्याकडे आहेत. मग पवारसाहेबांनी काय शब्द दिला का या शेतकऱ्यांसाठी? हो, पवारसाहेबांनी सांगितलं की या शिना नदी काठ असेल किंवा इतर भागातील जर शेतकरी जे आहेत त्यांना जर अशा प्रकारच्या शासनाने जर फसवणूक केली असेल, मागच्या GRमधले पैसे जर या नुकसानीतून वजा करत असतील किंवा जर विद्युत मोटारीचे पंचनामे करून जर ते कुठेही त्यांनी नुकसान भरपाईमध्ये जर त्यांनी त्याचा समावेश केला नसेल तर मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालेन आणि या शेतकऱ्यांचे जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये सुद्धा पवारसाहेबांनी येण्याचं त्या ठिकाणी आश्वस्त मला केलेलं आहे. वाहून गेलेल्या जमिनीचे पैसे अद्यापही पंचनामे पूर्ण करण्याची कारवाई चालू आहे. वाहून आणि खरडून गेलेल्या जमिनीबाबत आम्ही पहिल्या दिवसापासून या शासनाच्या विरोधात आवाज उठवतोय की शासनानं जी त्याच्यामध्ये जी GRमध्ये जे सांगितलेलं आहे किंवा त्यांच्या नियमावलीमध्ये ते इतकं किचकट आहे. आणि मी अतिशय जबाबदारीने सांगतो की विहिरीचं झालेलं नुकसान किंवा खरडून गेलेल्या जमिनीचं नुकसान हे जे सरकारनं MREGSमधून जे करण्याचं जे घाट घातलेला आहे तो पूर्णतः अव्यवहार्य आहे. तो या शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा या प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून होऊच शकत नाही असं माझं ठाम मत आहे. सरकारला जर द्यायचं असेल तर त्यांनी सरळ स्वरूपात, रोख स्वरूपात शेतकऱ्यांना या खरडून गेलेल्या जमिनीसाठी आणि विहिरींसाठी मदत करावी. आणि ही MREGSचा जो आकडा त्यांनी फुगवून 3 लाख रुपये आणि 2 हेक्टरपर्यंत 5 लाख रुपये असा जो काढून मोठाच्या मोठा आकडा त्यांनी हजारो कोटीचा जो फुगवून सांगितलेला आहे ती सरळ शेतकऱ्यांची फसवणूक आहे. आणि हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करता अशी शेतकऱ्यांची भावना झालेली आहे. आणि या आंदोलनामध्ये निश्चितपणानं आम्ही याचा शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करू.